कोल्हापूर महानगरपालिकामध्ये जवळपास महाविकास आघाडी तुटलेली आपल्याला पाहायला मिळते। कारण एनसीपी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला या ठिकाणी कुठेही जम्यात धरलेलं नाही अशा पद्धतीचं चित्र आहे ते पाहायला आपल्याला मिळते। काय झालं, आपल्याशी चर्चा झालेली आहे, महाविकास आघाडी म्हणून एकत्र जाण्यासंदर्भात ठरलं होतं, काय नेमकं झालं? पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी एकत्र करायचा हा निर्णय झालेला होता। त्यामुळे ज्यावेळी अधिवेशनात बंटीसाहेब गेल्यानंतर हे सगळे निर्णय होणार होते। त्याच्या आधी त्यांच्या इतर कार्यकर्त्यांच्या बरोबर आम्ही चर्चा करून नावाचं लिस्ट पण फायनल केलं होतं। त्याच्यामध्ये त्यांची मान्यता पण आम्ही घेतली, बाई एवढ्या म्हणजे तुम्ही तुमची मुलाखती घेऊन घ्या। परंतु त्यानंतर बंटीसाहेब आल्यानंतर जे काय त्याला बदल झाला आणि त्याच्यामध्ये वातावरण वेगळ्या पद्धतीत झालं आणि चेंजेस झाले। त्यामध्ये आम्ही सातत्याने 4-5 वेळा त्यांच्याशी सुसंवाद साधला, त्यांच्यावर जयंत पाटील साहेबांनी सुद्धा सुसंवाद साधला। परंतु त्यांचं जी भूमिका ज्या एकदम जी बदलली भूमिका केलेली आहे त्या बदलत्या भूमिकेमध्ये आज आम्हाला लक्षात येते की नुसतं चर्चा करत ठेवायचं आणि नंतर 11th आवरला काहीतरी निर्णय वेगळे घ्यायचे। त्याच्या आधी म्हणजे सावध म्हणून आम्ही आज काही निर्णय घेतलेला आहे आणि तिसऱ्या आघाडीचा विषय झाला तर तिसऱ्या आघाडीमध्ये आम्ही हे करणार। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुमच्या या म्हणजे चर्चेमध्ये गुंतवून ठेवलं असं म्हणायचं का? अगदी बरोबर, तसंच घडताना तर सध्या तरी दिसतंय। कारण 2-3 फेऱ्या झाल्या, आमच्याकडून ह्या 2-3 प्रस्ताव गेले, पण त्याच्यातून नुसतं बाबा बोळवण फिरवल्यासारखं सध्या तरी आम्हाला जाणवतंय। पण त्याच्यावर ठोस भूमिका काय, तर भूमिकाच काही नाही आहे। बॉडी लँग्वेजच सांगते की बाबा ठीक आहे सांगतो तुम्हाला। जवळपास तुम्ही महाविकास आघाडीमधून बाहेर पडले असं दिसतं। आज हा आमचा अंतिम निर्णय असणार आहे, नंतर संध्याकाळपर्यंत होईल काय असेल ते। आपल्यासोबत आणखी आहेत, काय नेमकं घडलं? कारण तुम्हाला विश्वासात घेतलं नाही, तुम्हाला जम्यातच धरलं नाही की तुम्हाला बोलवलं नाही? विश्वासात घेतलं नाही, जमेत बी धरलं नाही। त्यामुळे गेले 5-6 दिवसापूर्वी मी स्वतःचा शहराध्यक्ष आणि सचिन चव्हाण यांनी आमच्या एक कोर कमिटी बैठक झाली। आम्ही आमचं लिस्ट दिलं, प्रभाग 1 पासून ते 20 पर्यंत आम्हाला एक उमेदवार द्या। त्यानंतर ज्येष्ठ नेत्यांनी आम्हाला बोलवलं नाही ना, या विषयावर चर्चा केलेली नाही। पेपरमध्ये फक्त वाचलं की या 81 जागेपैकी 2-3 जागा तुम्हाला देतो, शिवसेनेला 5-6 असं देतो। आम्हाला म्हणल्यानंतर आम्ही समरमात पडलो नाही, पण आम्ही नाराजी आहे। या कुठल्याच गोष्टीत तो बोलवायला तयार नसल्यामुळं आम्ही या ठिकाणी उद्या म्हणजे आज 5 वाजेपर्यंत आम्ही वाट बघणार, नाही तर उद्या तिसऱ्या आघाडीचा आम्ही मुहूर्त हे सगळं कोण करते? म्हणजे बंटी पाटील डायरेक्ट बोलावलं ना, बंटी पाटील या सगळ्याचे प्रमुख आहेत, तिन्ही पक्षाचे मिळून। मग शरद पवार राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे आणि स्वतः काँग्रेस, त्यामुळे तेच या ठिकाणी नेतृत्व समाधान होईल अशा पद्धतीची मी चर्चा करतो असं सतेज पाटलांचं कालचं म्हणणं नाही। ठीक आहे, आता कसं आहे की महाविकास आघाडी म्हणून आमच्या पक्षानं आमच्या स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिले होते आणि त्याप्रमाणे जसं महाविकास आघाडी म्हणून स्थानिक नेतृत्वाचा अंतर्भाव करून जी चर्चा व्हायला पाहिजे होती ती अद्याप झालेली नाही। आणि आता तुमच्या माध्यमातून जो आजच्या दिवसाचा अल्टिमेटम दिलाय, आशा आहे की आजच्या दिवसात त्यांनी आमच्या जिल्ह्यातील नेतृत्वाबरोबर एक सकारात्मक चर्चा करून त्यातून मार्ग काढावा। आणि तो होत नसेल तर आम्ही सगळ्यांनी जो निर्णय घेतलाय तो निश्चितपणे उद्यापासून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना असेल, इच्छुक उमेदवारांनी असेल, त्याप्रमाणे उद्यापासून लढण्याची आम्ही तयारीत लागू। तुमचा प्रस्ताव जर मान्यच झाला नाही तर भूमिका काय? लोकशाहीला फरफडत नेण्याचा हा एक उद्योग आहे आणि ज्या शरद पवारांनी महाराष्ट्र घडवला, आज जरी राष्ट्रवादीचे 2 पक्ष झाले असले तरी शरद पवारांची ताकद ही त्यांनाही माहिती आहे। आणि जर का त्यांनी आम्हाला योग्य सन्मान दिला नाही, आज तो मोठा भाऊ आम्ही आजही मान्य करतोय, परंतु हा मोठा भाऊ जर लहान भावाला दाबायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही निश्चितपणानं उद्याची निवडणूक लढवून आणि जिंकून दाखवू, हा आम्हाला आत्मविश्वास आहे। शेवटचा एक प्रश्न वि पाटील साहेब, जर तुम्हाला घेतलंच नाही तर दोन्ही काँग्रेस एकत्र, राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातला काय होऊ शकतं? झालं तर आम्ही आमच्या कुठल्याही प्रकारचा ना नाही, आम्ही वी आर वेलकम, नो प्रॉब्लेम। तुम्ही आनंदी आहे? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आम्ही आनंद आहे, काय प्रॉब्लेम नाही। म्हणजे पुण्यात झालेलं आहे ते कोल्हापुरात व्हायला काय हरकत आहे? अहो काका पुतणेच आहे, त्यामुळे चिंता करायचं कारण नाही, आम्ही जायला तयार आहे। तर आपण बघितलं या ठिकाणी कोल्हापूरमध्ये देखील दोन्ही राष्ट्रवादी ह्या एकत्र येऊ शकतात अशा पद्धतीचे संकेत, स्पष्ट संकेत हे मिळालेले आहेत। त्यामुळे जसं पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये घडलं तेच कोल्हापूरमध्ये देखील घडू शकतं।
कॅमेरामन निलेश शेवाळ्यासह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.